हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 28 जो आहे युनिट 6मधला पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स तो सॉल्व करणार आहोत. तर पहिले पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते बघूयात आपण. लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे ह्या दोन ज्या लाईन्स आहेत त्या कितीही एक्सटेंड केल्या तरी त्या दोन्ही लाईन एकमेकांना पुढे जाऊन इंटरसेक्ट होणार आहेत का, मिळणार आहेत का एकमेकींना नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणणार आपण, पॅरलल लाईन. सो इथे लिहिताना कसं लिहायचं आहे, लाईन एम इज पॅरल. ही पॅरलची साईन आहे, पॅरलचा सिम्बॉल आहे हा. सो लाईन एम इज पॅरल टू लाईन एन आणि त्या कधीही दोन्ही एकमेकींना इंटरसेक्ट होत नाहीत. ओके, परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय, वेन टू लाईन्स फॉर्म अ राईट अँगल विथ इच अदर दे आर सेड टू बी परपेंडिक्युलर लाईन्स. म्हणजे जेव्हा दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट होतात तेव्हा त्यांच्यामध्ये राईट अँगल फॉर्म होतो. मग त्या राईट अँगल फॉर्म झाल्यावर त्या दोन लाईन्सला काय म्हणणार आहे आपण, परपेंडिक्युलर लाईन्स. ठीक आहे. सो मग लिहिताना कसं लिहायचं, आता हे बघा, ही आर एस काढली आहे परपेंडिक्युलर कशाला, पी क्यूला. मग लिहिताना कसं लिहिणार, आर एस लाईन आर एस इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. ठीक आहे. आता आपण एक्सरसाइज सॉल्व करू. त्याच्यावर सगळी एक्सरसाइज आहे या दोन्ही लाईन्सवर. एक्सरसाइज 28 फर्स्ट बघूयात आपण. इन विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स आर द लाईन्स परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर या फिगरमध्ये परपेंडिक्युलर लाईन कुठली कुठली आहे हे बघा. ही इंटरसेक्टिंग लाईन आहे, या दोन्ही पॅरलल्स आहेत. ह्या दोन्ही एक्सटेंड केल्या तर ह्या काय होतील, परत इंटरसेक्टिंग लाईन होतील. मग ह्या दोन लाईनमध्ये बघा इथे 90 डिग्री अँगल तयार होतो आहे. म्हणजे मग परपेंडिक्युलर कुठली आहे, सेकंड ऑप्शन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. चला पुढे बघू. इन विच ऑफ द फॉलोइंग इंग्लिश लेटर्स डू यू सी परपेंडिक्युलर लाईन्स. ह्याच्यामध्ये कशात परपेंडिक्युलर लाईन्स आहे तुम्हाला, टीमध्ये. सो थर्ड ऑप्शन. एकदम सोपं आहे हे जॉमेट्री. विच टाइप्स ऑफ अँगल्स विल बी फॉर्म इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अँगल कुठला फॉर्म होतो, परपेंडिक्युलर लाईन असेल तर राईट अँगल म्हणजे 90 डिग्री अँगल. सो सेकंड ऑप्शन. इन विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स आर द लाईन्स पॅरलल. आता ह्याच्यात जे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्यात लाईन पॅरलल कुठले आहेत ते बघूयात. द लार्ज क्वाड्रिलॅटरल ड्रॉन ऑन अ फील्ड, द ब्लेड्स ऑफ ए फॅन, स्प्राउटिंग ऑफ टू ब्रांचेस फ्रॉम द फॉर्क ऑफ ए ट्रंक अँड द ऑपोजिट एजेस ऑफ ए रेक्टँग्युलर टेबल. आता लार्ज क्वाड्रिलॅटरल ड्रॉन ऑन अ फील्ड म्हणजे एक लार्ज क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, की ज्याला 4 बाजू आहेत क्वाड्रिलॅटरल. मग तो कसाही असू शकतो, असा तिरकाही असू शकतो. ठीक आहे, कसाही असू शकतो किंवा असा असू शकतो. क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला 4 बाजू आहेत, साईड्स आहेत, त्याला काय म्हणतात, क्वाड्रिलॅटरल. मग त्यामुळे हे तर होणार नाही, ह्या लाईनचं पॅरलल असणार नाहीत प्रत्येक ह्याच्या. ब्लेड्स ऑफ ए फॅन, फॅनचे ब्लेड्स आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत का, नाही, ते तिरके जातात. फॅन जनरली कसा असतो बघा, हे असे लाईन त्याचे ब्लेड्स असतात. ठीक आहे, असे तिरके. सो हे एकमेकांना पॅरलल आहेत का, नाही आहेत. सो हा पण ऑप्शन नाही येणार. स्प्राउटिंग ऑफ टू ब्रांचेस फ्रॉम अ फोर्क ऑफ ए ट्रंक म्हणजे झाडाच्या दोन्ही फांद्या एकमेकांना पॅरलल असतात का, नाही, त्या कशाही आडव्या तिडव्या कशा येतात, दोन्ही पॅरलल कधी येतात का, नाही. सो फोर्थ ऑप्शन काय आहे, द ऑपोजिट एजेस ऑफ ए रेक्टँग्युलर टेबल. हा समजा टेबल आहे तर ह्याचे ऑपोजिट एजेस एकमेकांना पॅरलल असणार कायम, आणि हे पण दोन एकमेकांना पॅरलल असणार आहे. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ अ परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन कुठल्या नाही आहेत, रेल्वे लाईन कशा असतात, रेल्वे रूळ सगळे असे असतात. सो ते काय असतात, पॅरलल असतात. इलेक्ट्रिक पोल अँड द रोड, हा रोड आहे आणि हा इलेक्ट्रिक पोल आहे म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे. द पोझिशन ऑफ ए मिनिट हँड अँड द आवर हँड ॲट 9 o'clock. 9 o'clock कधी वाजतात, जेव्हा हा असा एक काटा असतो 12वर आणि एक 9वर असतो. ठीक आहे, तेव्हा मग हा काय तयार होतो, अँगल, राईट अँगल. द सरफेस ऑफ द टेबल अँड द लेग ऑफ द टेबल म्हणजे टेबल जो असेल, टेबल आणि त्याचा खालचा टेबल, तो कशाला, त्याला ते कसे असतात, ते परपेंडिक्युलरच असतात. सो पहिलंच येणारे रेल्वे लाईन म्हणजे जे काय आहे, पॅरलल आहे. आणि आपल्याला काय विचारलं, नॉट अन एक्झाम्पल ऑफ परपेंडिक्युलर लाईन. हे सगळे तिन्ही एक्झाम्पल काय आहेत, परपेंडिक्युलरचे. रेल्वे लाईन फक्त कशाचं आहे, पॅरलल लाईनचं. नेक्स्ट बघूयात. द ॲडजसेंट साईड्स ऑफ ए रेक्टँगल. ॲडजसेंट साईड्स ऑफ रेक्टँगल कसे असतात, एकमेकांना आर पॅरलल टू इच अदर. ॲडजसेंट साईड म्हणजे काय, समजा मी हा रेक्टँगल काढला तर ही दोन बाजूच्या लाईन याला म्हणतात ॲडजसेंट. जे एकमेकांना लागून येतात, ज्यांच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन असतो त्याला काय म्हणतात, ॲडजसेंट साईड. ठीक आहे, मग हे ॲडजसेंट साईड आर पॅरलल टू इच अदर. हे पॅरलल का दोघी एकमेकींना, नाही. सो हा ऑप्शन नाही येणार. आर परपेंडिक्युलर टू इच अदर, येस, ही लाईन वरची ह्याला परपेंडिक्युलर आहे. सो सेकंड ऑप्शन बरोबर आहे. इंटरसेक्ट इच अदर ॲट ॲक्यूट अँगल, हा ॲक्यूट अँगल तयार होतो आहे का दोघांमध्ये, नाही, राईट अँगल होतो आहे. सो हा ऑप्शन नाही येणार. इंटरसेक्ट इच अदर ॲट ॲन ऑब्च्यूस अँगल, हा ऑब्च्यूस अँगल होतो आहे का, नाही. सो हा ऑप्शन पण नाही येणार. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर का, कारण रेक्टँगलचं तुम्हाला माहिती आहे की रेक्टँगलचे सगळे अँगल्स काय असतात, 90 डिग्री असतात, म्हणून ते परपेंडिक्युलर आहेत लाईन एकमेकींना. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट.
नेक्स्ट बघूयात, टू पॅरलल लाईन्स डॅश ईच अदर. काय आहे टू पॅरलल लाईन्स? नेवर इंटरसेक्ट ईच अदर. कधी एकमेकांना इंटरसेक्ट होतात का? नाही. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. तर इथे आपला हा लेसन पण संपलेला आहे. पॅरलल अँड परपेंडिक्युलर एकदम सोपे लेसन आहेत हे, म्हणून मी आधी हे घेतले जॉमेट्रीचे लेसन तुम्हाला शिकवायला, आणि मग आपण नंतर अवघड लेसन घेणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.